प्रकरण 3 रासायनिक अभिक्रिया व समीकरणे. या पाठामध्ये आपण रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय, रासायनिक समीकरणे, त्यांचे लेखन, समीकरणे संतुलित करणे, तसेच रासायनिक अभिक्रियांचे जे विविध प्रकार आहेत ते कोणते आहेत हे आपल्याला या पाठामध्ये समजून घ्यायचे आहे. स्पष्टीकरण. रासायनिक अभिक्रिया. रासायनिक अभिक्रियांच्या संदर्भात केलेल्या अनेक प्रयोगातून असं सिद्ध होतं की रासायनिक अभिक्रिया होताना द्रव्याचे संघटन बदलते व हा बदल कायमस्वरूपी असतो. या उलट भौतिक बदलाच्या वेळी केवळ द्रव्याची अवस्था किंवा रूप यांच्यात बदल होतो. हा बदल बऱ्याच वेळा तात्पुरत्या स्वरूपाचा असतो. उदाहरणार्थ अन्न शिजणे, फळ परिपक्व होणे, दुधाचं दह्यात रूपांतर होणे, जठरामध्ये अन्नाचं पचन होणे, शहाबादी फरशीवर लिंबाच्या रसाचे डाग पडणे, हे सर्व रासायनिक बदल आहेत. तर बर्फाचं पाण्यात रूपांतर किंवा पाण्याचं गोठणे, पाण्याचे बाष्पीभवन होणे किंवा डांबर गोळी हवेत उघडी ठेवल्यास तिचा आकार कमी होणे की उंचावरून पडून काच फुटणे, हे भौतिक बदल आहेत, कारण द्रव्याचं संघटन बदलत नाही. भौतिक व रासायनिक बदलातील फरक असा की तापमान, दाब यांच्यातील बदलामुळे भौतिक बदल घडतो. बऱ्याच वेळा हा प्रत्यावर्ती असतो व द्रव्याचं संघटन आहे तसेच राहते. मात्र एखाद्या प्रक्रियेत द्रव्याचं संघटन बदलले तर ती घटना किंवा प्रक्रिया म्हणजे रासायनिक बदल होतो व द्रव्यात रासायनिक अभिक्रिया घडते. रासायनिक अभिक्रिया म्हणजे अशी प्रक्रिया असते की जी घडताना काही पदार्थांमधील रासायनिक बंधाचं विभाजन होऊन नवीन रासायनिक बंध तयार होतात व त्या पदार्थाचे नवीन पदार्थांमध्ये रूपांतर होते. जे पदार्थ बंध विभाजनाद्वारे रासायनिक अभिक्रियेत सहभागी होतात त्यांना अभिक्रियाकारके किंवा अभिकारक असे म्हणतात. रासायनिक अभिक्रियेचा परिणाम म्हणून नवीन बंध तयार होऊन जे पदार्थ नव्याने तयार होतात त्यांना उत्पादिते म्हणतात. उदाहरणार्थ कोळशाचे हवेत ज्वलन होऊन कार्बन डायऑक्साइड वायू तयार होतो. या रासायनिक अभिक्रियेत कोळसा, कार्बन, ऑक्सिजन हवेतील हे अभिकारक आहेत, तर कार्बन डायऑक्साइड हे उत्पादित आहे. रासायनिक अभिक्रिया दर्शवण्यासाठी रासायनिक समीकरण लिहितात. रासायनिक समीकरणे. प्रथम एक रासायनिक अभिक्रिया पाहूया. कॉपर सल्फेटच्या निळ्या द्रावणात जस्ताची पूड घातल्यावर झिंक सल्फेटचे रंगहीन द्रावण तयार होते. ही अभिक्रिया संक्षिप्त रूपात अशी लिहिता येते. कॉपर सल्फेटचे जलीय द्रावण अधिक जस्ताची भुकटी बरोबर झिंक सल्फेटचे जलीय द्रावण अधिक तांबे. अशा प्रकारे शब्दांच्या स्वरूपात केलेल्या रासायनिक अभिक्रियेच्या साध्या मांडणीलाच शाब्दिक समीकरण असे म्हणतात. शाब्दिक समीकरण अजून संक्षिप्त स्वरूपात रासायनिक सूत्रांचा वापर करून लिहिता येते. CuSO4 अधिक Zn बरोबर ZnSO4 अधिक Cu. रासायनिक सूत्रांचा वापर करून रासायनिक अभिक्रियेच्या संक्षिप्त स्वरूपात केलेल्या मांडणीला रासायनिक समीकरण असे म्हणतात. वरील क्रियेमध्ये कॉपर सल्फेट व जस्त ही अभिक्रियाकारके व रंगहीन झिंक सल्फेटचे द्रावण व तांबे ही उत्पादिते आहेत. रासायनिक समीकरणाचे लेखन.
रासायनिक समीकरणाचे लेखन करताना पुढील संकेत पाळले जातात. रासायनिक समीकरण लिहिताना अभिक्रियाकारके डाव्या बाजूला तर उत्पादिते उजव्या बाजूस लिहितात. अभिक्रियाकारकांपासून उत्पादितांच्या दिशेने जाणारा बाण दोघांच्या मध्ये काढतात. हा बाण रासायनिक अभिक्रियेची दिशा दर्शवितो. नंबर 2, जर 2 किंवा अधिक अभिक्रियाकारके किंवा उत्पादिते असतील तर त्यांच्यामध्ये अधिक या चिन्हाचा वापर करतात. उदाहरणार्थ कॉपर सल्फेट व जस्त या अभिक्रियाकारकांमध्ये झिंक सल्फेट आणि कॉपर या उत्पादितांमध्ये अधिक चिन्ह दाखवले आहे. CuSO4 अधिक Zn बरोबर ZnSO4 अधिक Cu. नंबर 3, रासायनिक समीकरण जास्त माहितीपूर्ण बनविण्यासाठी अभिक्रियाकारके व उत्पादिते यांच्या भौतिक अवस्था समीकरणात नमूद करतात. त्यांच्या वायुरूप, द्रवरूप व स्थायीरूप अवस्था अनुक्रमे G, L, S ही अक्षरे कंसात लिहून दर्शवतात. गॅस, लिक्विड, स्टेट, सॉलिड या अवस्था त्या ठिकाणी दर्शवल्या जातात. जर उत्पादिते वायुरूप असेल तर G ऐवजी वरच्या दिशेला बाण व उत्पादित अविद्रव्य स्थायी रूपात झाले असेल म्हणजे अवक्षेप रूपात असेल तर S ऐवजी खालची दिशा दर्शवणाऱ्या बाणाने दर्शविले जाते. जर अभिक्रियाकारके आणि उत्पादिते पाण्यातील द्रावणाच्या रूपात तर त्यांना जलीय द्रावण म्हणतात. त्यांच्या पुढे AQ लिहितात, ॲक्वियस. नंबर 4, जेव्हा रासायनिक अभिक्रिया घडण्यासाठी बाहेरून उष्णता द्यावी लागते तेव्हा अभिक्रिया दर्शक बाणांच्या वर त्रिकोण हे चिन्ह काढून दर्शवतात. उदाहरणार्थ चुनखडी तापवल्यावर चुनकडी तयार होते. ही अभिक्रिया पुढील प्रमाणे CaCO3 दॅट गिव्स वरती बाण CaO अधिक CO2 म्हणजे यापासून कॅल्शियम ऑक्साईड अधिक कार्बन डायऑक्साईड तयार होतो. कॉपर सल्फेटचे जलीय द्रावण व जस्ताची पूड यांच्यात अभिक्रिया होताना उष्णता बाहेर पडते. हे खालील प्रमाणे दर्शवतात. CuSO4 अधिक Zn बरोबर ZnSO4 अधिक Cu अधिक उष्णता. काही अभिक्रिया घडून येण्यासाठी विशिष्ट तापमान, विशिष्ट दाब, उत्प्रेरक इत्यादी अटींची पूर्तता होणे आवश्यक असते. अशा अटी अभिक्रियाकारक बाणांच्या खाली किंवा वर दर्शवतात. उदाहरणार्थ वनस्पती तेलाची 60°C तापमानाला निकेल या उत्प्रेरकाच्या सानिध्यात हायड्रोजन वायूबरोबर अभिक्रिया होऊन वनस्पती तूप तयार होते. ही अभिक्रिया वनस्पती तेल अधिक H2 60°C ला उत्प्रेरक. त्यानंतर नंबर 6, याशिवाय अभिक्रियाकारकांविषयी उत्पादितांविषयी असणारी विशेष माहिती किंवा त्यांची नावं त्यांच्या सूत्रांखाली लिहितात. उदाहरणार्थ तांब्याची सहन नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया केली असता तांबूस रंगाचा विषारी नायट्रोजन डायऑक्साईड वायू तयार होतो. Cu अधिक 4HNO3 बरोबर CuNO3 ट्वाइस अधिक 2NO2 अधिक 2H2O. सहंत HNO3 ही माहिती कंसाच्या त्या याच्या खाली लिहिली जातात. तांब्याची विरल नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया केली असता नायट्रिक ऑक्साईड तयार होतो. Cu अधिक 8HNO3 विरल CuNO3 ट्वाइस अधिक 2NO अधिक 4H2O. रासायनिक समीकरणांचे संतुलन करणे. संतुलित समीकरणे ज्या समीकरणामध्ये अभिक्रियाकारकांमधील मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या ही उत्पादितांमधील त्या मूलद्रव्यांच्या
अणूंच्या संख्ये इतकी असते अशा समीकरणाला संतुलित समीकरण म्हणतात. जसं आपण गणितामध्ये समीकरण सोडवताना डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी करतो त्या पद्धतीने संतुलित समीकरणे, ज्या समीकरणामध्ये अभिक्रियाकारकांमधील मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या ही मूलद्रव्याच्या अणूंच्या संख्येइतकी असते अशा समीकरणात संतुलित समीकरण असं म्हणतात. संतुलित समीकरणाचं एक उदाहरण पाहूया. सोडियम क्लोराईड व सिल्वर नायट्रेट यांच्यातील रासायनिक अभिक्रिया AgNO3 अधिक NaCl बरोबर AgCl अधिक NaNO3. या रासायनिक अभिक्रियेमध्ये मूलद्रव्ये Ag, अभिक्रियाकारके डावी बाजू, उत्पादिते उजवी बाजू. Ag मध्ये अणूंची संख्या 1 आहे, उत्पादितामध्ये सुद्धा Ag मध्ये अणूंची संख्या 1 आहे. इथे नायट्रोजन 1 आहे, इकडे नायट्रोजन E1 आहे. त्यानंतर पुढचं जे मूलद्रव्य आहे ऑक्सिजन, इथं ऑक्सिजन 3 आहे अभिकारकांमध्ये आणि इकडे ऑक्सिजन 3 आहे अभिक्रियाकारकांमध्ये उत्पादितांमध्ये. त्यानंतर पुढचं मूलद्रव्य आहे सोडियम. या ठिकाणी अभिक्रियाकारकामध्ये सोडियम 1 आहे, इकडे सुद्धा 1 आहे उत्पादितांमध्ये. त्यानंतर पुढचं मूलद्रव्य आहे क्लोरीन Cl. Cl 1 आहे, इकडे सुद्धा Cl 1 आहे उत्पादितांमध्ये. या ठिकाणी आपल्याला डावी बाजू या मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या डाव्या व उजव्या बाजूला समान आहे, म्हणून या समीकरणाला संतुलित समीकरण म्हणतात. संतुलित समीकरण म्हणतात. रासायनिक समीकरणांचं संतुलन करणे असंतुलित समीकरण. जर प्रत्येक मूलद्रव्याच्या अणूंची संख्या रासायनिक समीकरणांच्या दोन्ही बाजूंना समान नसेल तर अशा समीकरणाला असंतुलित समीकरण असं म्हणतात. असंतुलित समीकरणे हे संतुलित करणे आवश्यक असते. रासायनिक समीकरण संतुलित करण्याच्या ज्या पायऱ्या आहेत, नंबर 1, रासायनिक समीकरण संतुलन पायरी पायरीने करतात. यासाठी प्रयत्न प्रमाद पद्धती वापरतात. एक शाब्दिक समीकरण पाहूया. सोडियम हायड्रॉक्साइड अधिक सल्फ्युरिक ऍसिड बरोबर सोडियम सल्फेट अधिक पाणी. पायरी 1, दिलेले समीकरण रासायनिक सूत्रे वापरून लिहूया. NaOH अधिक H2SO4 बरोबर Na2SO4 अधिक H2O. पायरी क्रमांक 2, समीकरण संतुलित आहे की नाही हे तपासणे. यासाठी समीकरणाच्या दोन्ही बाजूंच्या विविध मूलद्रव्यांच्या अणुसंख्येची तुलना करतात. जसे की मूलद्रव्ये, अभिक्रियाकारके, उत्पादिते. मूलद्रव्य सोडियम अभिक्रियाकारकामध्ये 1 आहे, इकडे उत्पादनामध्ये 2 आहे. ऑक्सिजन 1 आहे, या ठिकाणी 5 आहे. 0 आणि 4 5. त्यानंतर या ठिकाणी उत्पादनामध्ये सुद्धा 4 आणि 1 5 आहे. त्यानंतर हायड्रोजन जो आहे अभिक्रियाकारकामध्ये 1 आणि ते 2 3 आहे. या ठिकाणी पहा 3 आहे आणि इकडे उत्पादितांमध्ये मात्र 2 आहे, H2 आहे. इथं सल्फर 1 आहे, इकडे सल्फर 1 आहे. आता या दोन्ही बाजूंना सर्व मूलद्रव्यांची अणुसंख्या समान नाही, म्हणून हे समीकरण संतुलित नाही. पायरी क्रमांक 3, समीकरणांच्या संतुलनाची सुरुवात ज्या संयुगात जास्तीत जास्त अणू आहेत त्या संयुगापासून करणे सोयीचे असते. तसेच या संयुगातील ज्या मूलद्रव्याचे अणू दोन बाजूंना असमान असतील त्या मूलद्रव्याचा विचार प्रथम करणे सोयीचं असतं. आता वरील समीकरणामध्ये Na2SO4 व H2SO4 या दोन्ही संयुगात प्रत्येकी 7 याप्रमाणे जास्तीत जास्त अणू आहेत. आपण Na2SO4 ची निवड करू. यामध्ये सोडियम Na च्या अणूंची संख्या समान करू. हे लक्षात ठेवा की अणुसंख्येचे संतुलन करताना संयुगाचे सूत्र बदलून चालणार नाही. सोडियम अणुसंख्या NaOH मध्ये आणि Na2SO4 मध्ये सुरुवातीला 1 आहे. संतुलनासाठी या ठिकाणी 1 गुणिले 2 आणि Na2SO4 मध्ये
सोडियमची संख्या 2 आहे आणि संतुलनासाठी काही 2च, म्हणजे सोडियम अणुसंख्या 2 करण्यासाठी NaOH ला 2 हा सहगुणक लावावा लागेल. NaOH च्या पुढे 2 लिहावा लागेल. 2 NaOH अधिक H2SO4 बरोबर Na2SO4 अधिक H2O. आता सोडियम अणू संतुलित झाले. दोन्ही बाजूंना हायड्रोजन आणि ऑक्सिजन असमान आहेत. यापैकी हायड्रोजनच्या अणुसंख्येचे संतुलन करूया. हायड्रोजनची अणुसंख्या अभिक्रियाकारकामध्ये NaOH अधिक H2SO4 मध्ये सुरुवातीला हायड्रोजन आहेत, या ठिकाणी किती आहेत? 4 आहेत. संतुलनासाठी 4 आहेत. उत्पादितांमध्ये पाहूया, H2O मध्ये हायड्रोजन 2 आहे आणि त्याला 2 ने गुणावा लागेल, म्हणजे 2 गुणिले 2, म्हणजे H2O या उत्पादिताला 2 हा सहगुणक लावून तयार झालेलं समीकरण जे असेल 2 NaOH अधिक H2SO4 बरोबर Na2SO4 अधिक 2 H2O. हायड्रोजनची अणुसंख्या संतुलित करता करता ऑक्सिजन अणुसंख्या ही 2 ने वाढली. H2O ला 2 सहगुणक लावल्याने व ऑक्सिजन अणुसंख्या ही संतुलित झाली. नवीन तयार केलेल्या समीकरणात मूलद्रव्यांची नाव सोडियम अभिक्रियाकारक 2, उत्पादितामध्ये सुद्धा सोडियम 2 आहे. ऑक्सिजन अभिक्रियाकारकांमध्ये 6 आहे आणि उत्पादितांमध्ये सुद्धा 6 झालेला आहे. हायड्रोजन अभिक्रियाकारकांमध्ये 4 आहे, उत्पादितांमध्ये सुद्धा 4 झालेला आहे आणि सल्फर अभिक्रियाकारकांमध्ये 1 अणू आहे. इकडे सुद्धा संतुलित करून एकच झालेला आहे. म्हणजे दोन्ही बाजूंना मूलद्रव्यांची अणुसंख्या समान झाली आहे. पायरी क्रमांक 4, अंतिम संतुलित समीकरण पुन्हा लिहायचं. 2 NaOH अधिक H2SO4 बरोबर Na2SO4 अधिक 2 H2O. अशा रीतीने पायरी पायरीने एकेका मूलद्रव्याच्या अणुसंख्येचं संतुलन करण्यासाठी योग्य तो गुणक लावून असंतुलित रासायनिक समीकरणापासून संतुलित समीकरण मिळवतात. रासायनिक अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारकांमधील काही रासायनिक बंध तुटतात व काही नवीन रासायनिक बंध तयार होऊन अभिकारकांचं रूपांतर उत्पादितांमध्ये होतं. रासायनिक अभिक्रियांचे प्रकार. नंबर 1, संयोग अभिक्रिया. संयोग अभिक्रिया समजावून घेण्यासाठी पुढील प्रयोग करूया. कृती 1, एका परीक्षा नळीमध्ये थोडे हायड्रोक्लोरिक आम्ल घ्या. या परीक्षा नळीला थोडी उष्णता द्या. एक काचकांडी अमोनियाच्या द्रावणात बुडून ती त्या परीक्षा नळीच्या तोंडावर धरा. निरीक्षण, काचकांडीच्या टोकावरून पांढरा धूर बाहेर पडताना दिसेल. परीक्षा नळी तापवल्याने HCl च्या वाफा बाहेर पडतात. काचकांडीवरील द्रावणात NH3 अमोनिया वायू आहे. अमोनिया वायू व हायड्रोजन क्लोराईड वायू यांच्यातील अभिक्रियेने अमोनियम क्लोराईड हा क्षार तयार होतो. त्याच्या पांढऱ्या वाफा त्या ठिकाणी तयार होतात, पण लगेच संगणनाने त्याचे स्थायीरूपात म्हणजे पांढऱ्या धुरात रूपांतर होते. समीकरण NH3 अधिक HCl बरोबर NH4Cl. अमोनिया अधिक हायड्रोजन क्लोराईड बरोबर अमोनियम क्लोराईड. अनुमान, अमोनिया व हायड्रोजन क्लोराईड या 2 अभिक्रियाकारकांपासून अमोनियम क्लोराईड एकच उत्पादित तयार झाले. कृती 2, मॅग्नेशियम धातूची फीत चिमट्यात पकडून तिचे टोक प्रज्वलित करा. निरीक्षण, हवेमध्ये जळून मॅग्नेशियम ऑक्साईडची पांढरी भुकटी तयार होते. मॅग्नेशियमची हवेतील ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया घडते. समीकरण 2 Mg अधिक O2 बरोबर 2 MgO. या अभिक्रियेत मॅग्नेशियम व ऑक्सिजन यांचा संयोग होऊन मॅग्नेशियम ऑक्साईड हे एकमेव उत्पादित तयार होते. कृती क्रमांक 3, एका चंचुपात्रात अर्धे भरेल इतके पाणी घ्या. त्यामध्ये चुनकळी म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड CaO चे काही खडे टाका.
निरीक्षण, कॅल्शियम ऑक्साईड व पाणी यांच्या संयोगाने कॅल्शियम हायड्रॉक्साईड CaOH ट्वाइस तयार होते व भरपूर उष्णता बाहेर पडते. समीकरण CaO कॅल्शियम ऑक्साईड अधिक H2O पाणी बरोबर CaOH ट्वाइस कॅल्शियम हायड्रॉक्साईड अधिक मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता. जेव्हा एखाद्या अभिक्रियेत दोन किंवा अधिक अभिक्रियाकारकांचा रासायनिक संयोग होऊन एकच उत्पादित तयार होते तेव्हा त्या अभिक्रियेला संयोग अभिक्रिया म्हणतात. म्हणजे या सगळ्या अभिक्रियांमध्ये दोन पेक्षा अधिक अभिक्रियाकारकांपासून एकच उत्पादित तयार झालेला आहे, म्हणून या अभिक्रियेला संयोग अभिक्रिया म्हणतात. पहा या ठिकाणी NH3 अधिक HCl बरोबर NH4Cl, Mg अधिक O2 बरोबर MgO. नंबर 2 अपघटन अभिक्रिया. अपघटन ही अभिक्रिया समजावण्यासाठी खालील कृती करूया. कृती क्रमांक 1, एका बाष्पन पात्रामध्ये थोडीशी साखर घ्या, त्या बाष्पन पात्राला बन्सेन बर्नरच्या साहाय्याने उष्णता द्या. निरीक्षण, थोडा वेळाने करपलेला काळा पदार्थ तयार झालेला दिसेल. C12H22O11 उष्णता 12 कार्बन अधिक 11H2O. या अभिक्रियेत साखर या अभिक्रियाकारकाचे दोन पदार्थात विभाजन झालं, कार्बन आणि पाणी. ही अपघटन अभिक्रिया आहे. कृती क्रमांक 2, दोन परीक्षा नळ्या, वक्र नळी, रबरी बूच, बर्नर इत्यादी. रासायनिक पदार्थ कॅल्शियम कार्बोनेट, ताजी चुन्याची निवळी. एका परीक्षा नळीत थोडे कॅल्शियम कार्बोनेट घ्या, या परीक्षा नळीला रबरी बुचाच्या साहाय्याने वक्र काचनळी बसवा. तिचे दुसरे टोक दुसऱ्या परीक्षा नळीतील ताज्या चुन्याच्या निवडीत बुडवा. पहिल्या परीक्षा नळीतील कॅल्शियम कार्बोनेटला तीव्र उष्णता द्या. निरीक्षण, कॅल्शियम कार्बोनेटला उष्णता दिली असता त्याचे अपघटन होऊन कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो व चुन्याची निवडी दुधी होते. कॅल्शियम ऑक्साईडची भुकटी हे दुसरे उत्पादित पहिल्या परीक्षा नळीत शिल्लक राहते. समीकरण CaCO3 उष्णता त्यापासून तयार होते CaO अधिक CO2. अनुमान, ही अपघटन क्रिया आहे. हायड्रोजन पेरॉक्साईडचे मंद गतीने आपोआप पाणी व ऑक्सिजन यांच्यामध्ये विघटन होते. H2O2 बरोबर 2H2O अधिक O2. ज्या रासायनिक अभिक्रियेत एकाच अभिक्रियाकारकांपासून दोन किंवा अधिक उत्पादिते मिळतात त्या अभिक्रियेला अपघटन अभिक्रिया म्हणतात. उष्णता, विद्युत आणि प्रकाशाच्या साहाय्याने अपघटन करता येते. आम्लयुक्त पाण्यातून विद्युत प्रवाह जाऊ दिल्यास पाण्याचं अपघटन होऊन हायड्रोजन व ऑक्सिजन वायू तयार होतात. हे अपघटन विद्युत ऊर्जेच्या साहाय्याने होते, म्हणून या अपघटनाला विद्युत अपघटन म्हणतात. H2O विद्युत ऊर्जा, H2 अधिक O2 विद्युत अपघटन आहे. निसर्गात आपल्या अवतीभोवती अनेक विघटन प्रक्रिया सतत होत असतात. सेंद्रिय कचरा सूक्ष्मजीवांमार्फत विघटन पावून खत व जैविक वायू तयार होतो. जैविक वायूचा उपयोग इंधन म्हणून केला जातो. रासायनिक अभिक्रियेचा तिसरा प्रकार आहे विस्थापन अभिक्रिया. कॉपर सल्फेटच्या निळ्या द्रावणात जास्त पूड घातल्यावर झिंक सल्फेटचे रंगहीन द्रावण तयार होऊन उष्णता बाहेर पडते. समीकरण CuSO4 अधिक Zn बरोबर ZnSO4 अधिक Cu. समीकरणावरून असं समजते की कॉपर सल्फेट मधील Cu2+ आयनांची जागा Zn अणूपासून तयार झालेल्या Zn2+ हे आयन घेतात व Cu अणू बाहेर पडतात. म्हणजेच Zn मुळे CuSO4 मधील
Cu चे विस्थापन होते. जेव्हा एका संयुगातील कमी अभिक्रियाशील मूलद्रव्यांच्या आयनांची जागा दुसरे जास्त अभिक्रियाशील मूलद्रव्य स्वतः आयन बनवून घेते, त्या रासायनिक अभिक्रियेला विस्थापन अभिक्रिया असं म्हणतात. जस्ताप्रमाणेच लोह व शिसे ही मूलद्रव्ये सुद्धा तांब्याला त्याच्या संयुगातून विस्थापित करतात, जसे की CuSO4 अधिक Fe बरोबर FeSO4 अधिक Cu. CuSO4 अधिक Pb बरोबर PbSO4 अधिक Cu. रासायनिक अभिक्रियांचे प्रकार 4. दुहेरी विस्थापन अभिक्रिया, ज्या अभिक्रियांमध्ये अभिकारकांमधील आयनांची अदलाबदल होऊन अवक्षेप तयार होतो अशा अभिक्रियांना दुहेरी विस्थापन अभिक्रिया म्हणतात. उदाहरणार्थ, पुढील अभिक्रियेमध्ये सिल्वर व सोडियम या आयनांची अदलाबदल होऊन सिल्वर क्लोराईडचा पांढरा अवक्षेप तयार होतो. AgNO3 अधिक NaCl बरोबर AgCl अधिक NaNO3. उष्माग्राही आणि उष्मादायी प्रक्रिया व अभिक्रिया. विविध प्रक्रिया व अभिक्रियांमध्ये उष्णतेचे आदान प्रदान होते, त्यावरून प्रक्रिया व अभिक्रियांचे 2 प्रकार पडतात, ते म्हणजे उष्माग्राही व उष्मादायी अभिक्रिया. काही भौतिक बदल घडून येताना बाहेरील उष्णता वापरली जाते, त्यामुळे या उष्माग्राही प्रक्रिया आहेत. उदाहरणार्थ, बर्फ वितळणे, पोटॅशियम नायट्रेट पाण्यात विरघळणे. काही भौतिक बदल घडून येताना उष्णता बाहेर फेकली जाते, त्यामुळे या उष्मादायी प्रक्रिया आहेत. पाण्यापासून बर्फ तयार होणे आणि सोडियम हायड्रॉक्साईड पाण्यात विरघळणे. समजा सन सल्फ्युरिक आम्लाचं पाण्याने विरलीकरण करायचे आहे, तर या प्रक्रियेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात उष्णता बाहेर फेकली जाते विरलीकरण अभिक्रियेमध्ये. त्यामुळे सन सल्फ्युरिक आम्लात पाणी ओतले असता पाण्याचे तात्काळ बाष्पीभवन होऊन अपघात संभवतो. हे टाळण्यासाठी आवश्यक तितके पाणी काचपात्रात घेऊन त्यात थोडे थोडे सल्फ्युरिक ऍसिड ओतून ढवळतात, म्हणजे एका क्षणी थोडीच उष्णता बाहेर टाकली जाते. उष्माग्राही व उष्मादायी प्रक्रिया करणे. कृती क्रमांक 1. एका प्लास्टिकच्या बाटलीत 100 ml पाणी घ्या. प्लास्टिक हे उष्णता रोधक असल्यामुळे उष्णतेचा ऱ्हास टाळता येतो. त्या बाटलीत 5 ग्रॅम पोटॅशियम नायट्रेट KNO3 घाला. बाटली चांगली हलवा. तयार झालेल्या द्रावणाच्या तापमानाची नोंद करा. सर सर आडंगा सरांचं लेक्चर सुरू झालंय.